नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर चला आज आपण बघणार आहोत पालकाची पराठी, जी की खूप पौष्टिक असतात। तर सर्वात प्रथम पालकाला छानपैकी स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे आणि एका भांड्यामध्ये टाकलेलं आहे। त्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, हळद चवीपुरती, मीठ, लाल मिरची पावडर, थोडासा जिरं आणि पांढरी तीळ टाकलेलं आहे। तुम्ही यामध्ये ओवा देखील टाकू शकता। छानपैकी मिक्स केलेलं आहे। आता मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, त्याला छानपैकी मिक्स केलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे। थोडंसं हाताला तेल लावायचं आणि त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला गोळा बनवून तयार आहे। त्यानंतर आपण एक एक गोळा करून आपण कणकेच्या पिठामध्ये भिजवून त्यामध्ये छानपैकी आपली पराठा लाटून घेतलेला आहे आणि ताव्यावर आपल्याला ठेवायचा आहे। दोन्हीकडून तेल लावलेलं आहे आणि अल्टी-पल्टी करून दोन्ही साईडमध्ये शेकून घ्यायचं आहे। तर बघा किती छान आपला पालकाचा पराठा बनवून तयार आहे। तुम्ही टिफिन बॉक्समध्ये देखील देऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। थँक्यू।